आपले स्वागत आहे. पाहुयात आजच्या ताज्या बातम्या. हा केलं. नमस्कार. सध्या मी सरंदी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहे. आज बाहेर देण्याचं कारण असं आहे की गेले 2 वर्षापासून सरंदी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सन्माननीय डुबणे साहेब या ठिकाणी कार्यरत आहेत. पण त्यांचं जे काम आहे हे काम फक्त कागदोपत्री दिसून येते आणि प्रत्यक्षात ते ह्या ग्रामपंचायतीला कधी हजर नसतात. गावातील अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत. अडचणीसाठी समस्येसाठी प्रत्येक वेळी त्यांना फोनवरती संपर्क करावा लागतोय. फोनवरती संपर्क न झाल्यास प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊन भेट द्यावं लागते. ह्यावेळी सध्या 10वीच्या मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि 10वीच्या मुलांच्या परीक्षा झालेल्या असताना मुलांसाठी ग्रामसेवकाकडून लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे कागदपत्र आहेत, त्या कागदपत्रासाठी मुलं असतील किंवा पालक असतील ग्रामपंचायत ठिकाणी उपस्थित राहून डॉक्युमेंटची मागणी करत असताना सतत बघेल त्यावेळेस ग्रामपंचायत ठिकाणी 365 दिवस बंद दिसते. आज गावामध्ये पिण्याच्या पाण्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे. सरकारने 10 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीला शुद्ध पाणी ही योजना आणलेली आहे. ती योजना महिन्यातून फक्त 4 दिवस चालू असते आणि 26 दिवस बंद असते. ही योजना जर पिण्याच्या पाण्याची जर अशी अवस्था असेल तर गावची लोकसंख्या 2-2.5 हजार लोकसंख्या असून ह्या गावच्या लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. सतत 10 दिवस गेले, 15 दिवस गेले की फिल्टर पूर्णपणे बंद पडते आणि त्यांची कोणतीही दखल ग्रामसेवकामार्फत होत नाही आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून कोणतीही त्याची दखल तो घेत नाही. विशेष सांगायचं म्हणलं, सध्या ग्रामसेवक 365 दिवसामध्ये टोटल 12 महिने असतात. 12 महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 365 दिवसामध्ये 12 महिन्यामधले ग्रामसेवक महिन्यातून फक्त 4 दिवस या ठिकाणी उपलब्ध राहतात आणि 4 दिवसामधले समजा आठवड्याला 1 दिवस जर आले तर 2च तास या ठिकाणी काम करून दप्तर सगळं स्वतःच्या स्वघरी घेऊन जातात. आणि जर 2 तास दिवसाला काम करत असतील तर महिन्याचे तो फक्त 8 तास काम करतोय. वर्षाचे तो 98 तास काम करतोय. 98 तास काम करत असेल, सरकार त्याला 365 दिवसाचा पगार देतोय. हा जो पगार आहे तो आमचा कर, जो ग्रामपंचायतचा कर असेल, जो शेतकऱ्यांचा कर असेल, म्हणजे सामान्य कुटुंबातला जो उत्पन्न येते आणि उत्पन्नात माणूस कर ह्या ठिकाणी भरतोय आणि त्या करातून यांचा पगार होतोय. तर 96 तास काम करून जर ह्यांना पूर्ण 365 दिवसाचा पगार होत असेल तर माझं असं मत आहे 96 डिवायडेड बाय जर 24 तास केले तर फक्त 4 दिवस ह्या ठिकाणी तो काम करतोय. उरलेले 300 दिवस 360 दिवस तो काम करत नाहीये. तर शासनाला माझी विनंती आहे, त्याच्याकडून 360 दिवसाचा पगार वसूल केला पाहिजे आणि तो पगार गावच्या विकासासाठी वापरला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, ग्रामसेवक का फ्रॉड माणूस आहे की त्याला कोणतीही माहिती मागितली किंवा कोणती माहिती मागितली असता तो सतत माहिती ही विलंब करून किंवा जो त्याचा काळ आहे 3 दिवसाचा काळ त्याच्या बाहेर जाऊन तो माहिती देतोय आणि पूर्ण कारण सांगतो की मला मेडिकल लीव होती त्यामुळे मी माहिती देऊ शकलो नाही, मी मेडिकल रजेवरती आहे, मी म्हणून माहिती देत नाही. ह्या ग्रामसेवकाला फक्त हा ग्रामसेवक काय पंचायत समितीचा जावई आहे का जिल्हा परिषदेचा तो दामद आहे ही शंका काय येते. ज्यावेळी सर त्यांच्या कोणती मागणी केल्यास त्याचा प्रत्येक वेळी आम्हाला उत्तर येते की मला डॉक्टरनं आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मग जर डॉक्टरनं आराम करायचा सल्ला दिला असेल तर पंचायत समिती त्याला काय पोचते, त्याचा एवढा पाठीमागे राहून पंचायत समितीचे अधिकारी त्याला का जोपासतात. मला ह्यात अशी शंका येते, जर ग्रामसेवकाला जर प्रशासन त्याला सपोर्ट करत असेल तर नक्कीच ह्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये सगळे सामील असतील हे याच्यातून शंका निर्माण होते. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामसेवक गेले 9 महिने झालं ग्रामपंचायतच्या कोणत्याही शिपायाचा ह्या ठिकाणी पगार झालेला नाही आहे. पगार का झालेला नाही आहे, ज्यावेळेस शिपाई पगाराची मागणी करत असतात तर त्यांना तो बोलतो की वसुली करून घेऊन या तेव्हा तुमचा पगार केला जाईल. मला सांगा, एखादा कर्मचारी वसुलीवरती डिपेंड असून तो शासनाचं काम करतो का? शासनाची जबाबदारी आहे का नाही की त्या व्यक्तीला वेळच्या वेळेस पगार दिला पाहिजे, वेळच्या वेळेस त्याचं घर चालवलं पाहिजे. जर शिपाई जर 9-9 महिने पगार न देता काम करत असेल तर गावची अवस्था ह्याच्यापेक्षा बिकट होणार आहे. तर शिपाई काय म्हणतो, जर मला पगारच मिळत नसेल तर मी काम का करू. दुसरी गोष्ट अशी आहे, ग्रामसेवक इतका
विचित्र माणूस आहे. ज्यावेळेस त्याला फोनवरून संपर्क करायची वेळ येते त्यावेळी तो फोन स्विच ऑफ करतोय, सांगतोय की मला कोणी फोनवरती संपर्क करायचा नाहीये. जर त्याला फोनवर संपर्क करायचा होत नसेल तर त्या माणसाने तो प्रत्यक्ष हजर राहायला पाहिजे. जर तो इथं हजर राहत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये त्याची गाढवावरून मिरवणूक काढली जाईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. दुसरी गोष्ट अशी आहे, ग्रामसेवक अनेक माहिती मागवली असताना माहिती देत नाहीये. माहिती देत नाहीचं कारण काय, तो स्वतः भ्रष्टाचाराने हात त्याचे बरबडलेत. भ्रष्टाचार युक्त हा ग्रामसेवक आहे. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये सर्वात जास्त जर सनमडी गावामध्ये भ्रष्टाचार कोणी केला असेल तर ह्या सध्याच्या ग्रामसेवकाने केलेला आहे. याचं कारण काय, अनेक प्रकरणाची माहिती मागवली असताना प्रत्येक प्रकरणात त्याने टाळाटाळ केलेली आहे. प्रत्येक प्रकरणाची त्यांनी माहिती दिली नाही. त्याने प्रत्येक वेळेस सांगितले की मला ह्या माझ्या अधिकाऱ्यामध्ये बसत नाहीये, त्यामुळे मी माहिती देऊ शकत नाही. छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 15 वित्त आयोगामधनं महिलांसाठी 15% जो निधी होता तो प्रत्येक वित्त आयोगामधनं तो महिलांसाठी खर्च करायचा असतो. ज्यावेळी माहिती मी ह्या ठिकाणी मागवली गेली, महिलांसाठी 15 वित्त आयोगामधनं किती निधी खर्च केला तर ग्रामपंचायतच्या दप्तरामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नाही आहे. आणि गेले 5 वर्षापासून महिलांच्या संरक्षणासाठी असेल, महिलांच्या सबलीकरणासाठी असेल किंवा महिलांच्या अनेक उपक्रमासाठी जो शासनाचा निधी आलेला आहे त्याच्यातला एकही रुपयाने खर्च केला नाही. मग तो निधी कुठं वळवला गेला, तो निधी कुठं खर्च केला, याचं कोणतंही उत्तर ह्या ग्रामसेवकाकडे नाही आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना पूर्ण दलिंद्र म्हणण्यापेक्षा वाईट परिस्थिती ह्या ग्रामसेवकाची आहे. इतका उत्कृष्ट दर्जाचा ग्रामसेवक आमच्या सनमडी गावाला बांधलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये समजा ह्याची सुधारणा झाली नाही तर ह्याची गाढवावरून सनमडी गावातून मिरवणूक काढली जाईल. आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सांगतो, ज्या दिवशी सनमडी गावामध्ये तो ग्रामसेवक हजर होईल त्याला टाळाला हात कोंडल्याशिवाय मी गप बसणार नाही. कारण कायचं माहिती आहे का, अनेक गोष्टीचं गुपित ह्या ग्रामसेवकांनी दडवून ठेवलेलं आहे. ह्याला कोणाचं वरदहस्त आहे हे जोपर्यंत माहीत पडत नाही तोपर्यंत ह्याचं वर्क असं चालू राहणार आहे. प्रत्येक वेळेस कामाची पद्धत वेगळी आहे याची. ज्याच्या वेळेस विद्यार्थ्यांना गरज पडली असेल किंवा पालकांना गरज पडली असेल, कोणत्याही व्यक्तीला गावातल्या व्यक्तीला गरज पडली असेल त्यावेळी हा व्यक्ती सरळ त्या व्यक्तीनं सांगतो की तुम्हाला जर डॉक्युमेंटची गरज असेल तर तुम्हाला करजगीला यावं लागेल, तुम्हाला डॉक्युमेंटची गरज असेल तर तुम्हाला पांढरेवाडीला यावं लागेल, तुम्हाला डॉक्युमेंटची गरज असेल तुम्हाला जतला यावं लागेल. जर आमची वातावत हा ग्रामसेवक करत असेल तर ह्या ठिकाणी ठेवण्याचा प्रशासनाला कोणताही अधिकार नाही. दुसरी गोष्ट याच्यापेक्षा सांगतो अजून की गावामध्ये अनेक उपक्रम राबवण्याची जी स्कीम आहे, आज अनेक गावामध्ये बघतो ग्रामपंचायत वसुंधरा मार्फत अभियान खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. याचा कोणताही 1% देखील काम ह्याने उपक्रम राबवलेला गेलेला नाही. जर असा निकृष्ट दर्जाचा ग्रामसेवक आमच्या बोकांडी प्रशासनात टाकला असेल, तात्काळ ह्याला निलंबित करून त्याच्या काळामध्ये जेवढं काम झालेलं आहे त्याचं वरिष्ठ लेवलला ऑडिट करून त्याची कामाची आणि ह्याची चौकशी केली पाहिजे. सर्वात हास्यास्पद गोष्ट अशी आहे, हा ग्रामसेवक शिपायाच्या नावानं पैसे काढून शिपायाच्या सह्या घेतोय आणि शिपायाच्या नावानं बँकेतनं पैसे काढतोय आणि स्वतःच्या खर्चासाठी खर्च करतोय आणि शिपायांना सांगतोय की तुमचा पगार अजून झालेला नाहीये, तुम्हाला पगार काढून द्यायची व्यवस्था पुढच्या आठवड्यात करून देतो म्हणून ह्यांच्या सह्या घेतोय आणि पैसे काढतोय आणि स्वतःच्या संसारासाठी हा पैसे वापरतोय. असला ग्रामसेवक जर आमच्या बोकांडी प्रशासनात ठेवला असेल तर आमच्या गावाचा कधीही विकास होणार नाही. मला शेवटचं सांगणं एवढंच आहे, जोपर्यंत ग्रामसेवक ह्या ठिकाणी सुधारत नाही तोपर्यंत ग्रामसेवकाला ह्या ठिकाणी काम करू देणार नाही. जर त्यानं वारंवार आम्हाला सांगितले की मला सनमडी गावाची गरज नाही आहे, मला सनमडी गाव अतिरिक्त आहे, मी माझ्या गावामध्ये काम करतोय. जर सनमडी गावाची त्याला गरज नाही, सनमडी गाव अतिरिक्त असेल तर त्यानं पटकन पदभार सोडायला पाहिजे की मी ह्या ठिकाणी शासनाला विनंती करतो. नसेल तर येणाऱ्या काळामध्ये BDOच्या दालनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. जनता न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा व रहा सदैव अपडेट.